आज मी तुम्हाला मोटिवेशन देणार नाही. आज मी तुम्हाला 5 सवयी सांगणार आहे, ज्या जर तुम्ही पुढचे 30 दिवस प्रामाणिकपणे केल्या तर नक्कीच तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. श्रीमंत होण्यासाठी नाही, फेमस होण्यासाठी नाही, पण स्वतःचा आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटची सवय बहुतेक लोक इग्नोर करतात आणि म्हणूनच फेल होतात. सगळ्यात पहिली सवय आहे सकाळचा पहिला 1 तास स्वतःसाठी राखून ठेवण्याची. आणि सकाळी उठताच मोबाईल हातात घेतो आणि नकळत इतर लोकांचं आयुष्य जगायला सुरुवात करतो. पण लक्षात ठेवा, ज्याची सकाळ स्वतःसाठी नसते त्याचं आयुष्य कधीच स्वतःसाठी राहत नाही. पुढचे 30 दिवस सकाळी उठल्यानंतर किमान 1 तास मोबाईल बाजूला ठेवा. त्यावेळेत थोडा वेळ शांत बसा, काहीतरी वाचा, व्यायाम करा किंवा आजचा दिवस कसा जगायचा याचं प्लॅनिंग करा. ही एक सवय तुमच्या विचारांची दिशा बदलायला सुरुवात नक्कीच करेल. दुसरी सवय आहे दररोज किमान एक कठीण काम करण्याची. आपण सगळे सोपं काम निवडतो, आराम शोधतो, पण आयुष्य फक्त त्यांनाच पुढे घेऊन जातं जे स्वतःला थोडंसं अनकम्फर्टेबल फील करतात. कठीण काम म्हणजे जे काम तुम्ही सतत टाळत आहात, ज्यांची भीती वाटते किंवा जे केल्यावर थकवा येतो. अभ्यास सुरू करणं असो, एक्सरसाइज करणं असो, स्किल शिकणं असो किंवा एखाद्याशी महत्त्वाची चर्चा करणं असो. रोज स्वतःला एकच प्रश्न विचारा, आज मी माझ्या भविष्यासाठी कोणतं कठीण काम केलं आहे. 30 दिवस हे केल्यावर तुम्हाला कळेल की तुमचा आळशीपणा कमी होतोय आणि तुमच्या आतील आत्मविश्वास वाढायला सुरुवात होतीये. तिसरी सवय आहे मोबाईलवरचा कंट्रोल. खरं सांगायचं तर आपलं आयुष्य बिघडवणारा शत्रू बाहेर नाही, तो आपल्या हातात आहे. आपण दिवसाचे तास रील्स, स्टेटस, निरर्थक स्क्रोलिंगमध्ये घालवतो आणि म्हणतो की आमच्याकडे वेळ नाही. पुढचे 30 दिवस 3 नियम पाळा. सकाळी उठल्यानंतर 1 तास मोबाईल नाही, झोपण्याआधी 1 तास मोबाईल नाही आणि सोशल मीडियासाठी ठराविक वेळ. मोबाईल साधन आहे, मालक नाही. जेव्हा तुम्ही मोबाईलवर नियंत्रण मिळवाल तेव्हा ऊर्जा, वेळ आणि शांतता तिन्ही परत मिळतात. चौथी सवय आहे स्वतःशी प्रामाणिक राहायची. आपण सगळ्यांना खोटं सांगू शकतो, पण स्वतःला नाही. रोज रात्री फक्त 5 मिनिटं वेळ काढा, एक वही घ्या आणि स्वतःला 3 प्रश्न विचारा. आज मी काय चांगलं केलं, आज कुठे चुकलो आणि उद्या काय सुधारायचं आहे. हे कोणालाच दाखवायचं नाही, फक्त स्वतःसाठी आहे. ही सवय तुम्हाला स्वतःची ओळख करून देईल आणि हळूहळू चुका कमी होऊन सुधारणा सुरू होईल. 5वी आणि सगळ्यात महत्त्वाची सवय आहे तक्रार बंद करून जबाबदारी स्वीकारण्याची. जो माणूस सतत नशीब, परिस्थिती, लोक किंवा सिस्टीमला दोष देतो तो कधीच पुढे जात नाही. 30 दिवस फक्त एकच नियम लक्षात ठेवा, काहीही झालं तरी नो कंप्लेंट्स. फक्त जबाबदारी, जे आहे ते स्वीकारा आणि जे नाही ते तयार करायला सुरुवात करा. स्वतःला रोज सांगा की आज मी कोणालाही दोष दिला नाही, आज मी स्वतःवर काम केलं. ही सवय तुमचा विचार करणं बदलेल आणि विचार बदलले की आयुष्य बदलायला मित्रांनो वेळ लागत नाही. हे सगळं ऐकायला सोपं वाटतं, पण करणं अवघड आहे. म्हणूनच बहुतेक लोक कधीच बदलत नाहीत. जर तुम्ही पुढचे 30 दिवस या 5 सवयी प्रामाणिकपणे केल्या तर कदाचित तुम्ही लोक यशस्वी व्हालच असे नाही, पण तुम्ही नक्कीच मजबूत बनाल. आणि लक्षात ठेवा, मजबूत माणूस कधीच हारत नाहीत. आजपासून ठरवा, आज नाही तर कधीच नाही.